आहे। इथे आपण 9 दिवस खूप छान छान कार्यक्रम सादर करतो। 9 मंडळं येऊन 9 दिवसांची माळ घालतात आणि ही माळ घालत असताना सगळ्याच आपल्याला लागेल आणि परदेशी जायला लागेल आणि त्यांना असं वाटलं की काही आपल्याला काही अंधश्रद्धेवर आधारित आहेत, कालबाह्य होत चालले आहेत। तर तसं नाही आहे। प्रत्येक प्रथेमागे आपल्या सनातन द्रष्ट्या ऋषींनी काही शास्त्र केलेले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय। धन्यवाद। 9 दिवसांच्या नवरात्रीतील तिसरे पुष्प कुंपण्याची संधी आम्हाला मिळाली याचा खूप आनंद होत आहे। घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रसेविका समितीने आयोजित केलेला 9 दुर्गा ते नवदुर्गा हा अत्यंत माहितीपूर्ण असा दृकश्राव्य कार्यक्रम आपण पाहिला। पुराणातून सद्यस्थितीशी सांगड घालण्यात सेविका यशस्वी झाल्या। काल दुसऱ्या माळेला शारदानगर येथे भव्य असा महागोंडला संपन्न झाला। अत्यंत नेत्रदीपक अशा मुलींच्या नृत्याने आणि सादरीकरणाने अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले। कंपन्या आपल्या ब्रँडिंगमध्ये याचा वापर करतात। समुद्र आणि आकाश याचा रंग निळा, यावरूनच या रंगाची भव्यता लक्षात यावी। आजची देवी चंद्रघंटा याच रंगाचे वस्त्र परिधान करते। आजच मी भगिनी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित श्रोतृवर्ग आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय नंदावहिनी यांचे मनापासून स्वागतही करते आणि आभारही मानते। मला वाटतं आपल्यापैकी कुणीही स्टॉक एक्सचेंजमध्ये काम करत नाही की मिनिटाचे अपडेट्स तुम्हाला अगदी कळावे, त्यामुळे पाऊण तास फक्त सायलेंटवर ठेवा ही अगदी नम्र विनंती आहे। सुरुवात करायची कार्यक्रमाला। श्री गणरायाला वंदन करून रंगदेवता, नाट्यदेवता व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आजची नाटिका सादर करीत आहोत। एक हसरी संध्याकाळ। सहभागी कलाकार तेच आनंदीबाई ब्राह्मण महिला संघटनेचे हसवणारे। संकल्पना व दिग्दर्शन सौ मृदुल देशपांडे। लेखिका आम्ही सर्व। यातील सहभागी कलाकार वर्षा कलंत्रे, सारिका पराडकर, गौरी सोमण, स्मिता इंगळे, नेहा पाध्ये, आसावरी कुलकर्णी, विशाखा मयेकर, श्रुती देशपांडे, जयश्री दाते, दीपा धायगुडे आणि मृदुल देशपांडे। चला पाहूया एक हसरी संध्याकाळ। पहिल्यांदा मीटिंग झाली। नवरात्रीमध्ये काय कार्यक्रम घ्यायचे याची चर्चा झाली आणि आमच्या कथेला सुरुवात झाली। तो प्रवास, तो आजचा दिवस, ह्याच्या मधला जो कालखंड आहे तो म्हणजे आमची आजची नाटिका आहे। आपण समोर जसे वागतो बोलतो ते सगळं खरं असतं का? म्हणजेच आपण समाजात वावरत असताना सतत एक मुखवटा घातलेला असतो। ओठात एक आणि मनात एक असे सतत चालू असते। तर आता थोडक्यात म्हणजे सकाळची वेळ असते, प्रत्येक गृहिणीची खूप घाईची वेळ असते। नवऱ्याने नुकत्याच भरपूर भाज्या आणून कट्ट्यावर ठेवलेल्या असतात आणि सांगितलेलं आज मस्त पराठे कर। तेवढ्यात कामवाली आलेली असते। ती म्हणते, ताई तुम्ही डिशवॉशरला भांडी लावणार आहे का मीच घासू का तुम्ही लावताय? तेवढ्यात तिकडून केराची गाडी येते आणि आपली पळापळ सुरू होते। भाज्यांचे देठ पटापटापटा कापून आपल्याला त्या गाडीत टाकायचे असतात आणि त्याच वेळेस त्या आणीबाणीच्या वेळेस आपण तसं म्हणू शकत नाही। आपण फोन उचलतो, ती म्हणते हॅलो गडबडीत होती का? नाही झालं सकाळचं सगळं माझं आवडून, आता काहीच गडबड नव्हती मला। बोल ना तू, बोल काय म्हणते, कशी आहेस? हे झालं आपलं पहिलं मुखवटा। 11 वाजत येतात आपल्याकडे। आज बुधवार आहे, बुधवारची भाजी संपलेली असते। गुरुवारी आपल्याकडे मार्केट असतं। कांदा बटाट्याचा रस्सा झालेला असतो। आपल्या कुटुंबापुरत्या 10 पोळ्या करून झालेल्या असतात। कट्टा आवरून सावरून सगळं स्वच्छ करून आपण आता शॉपिंगला जायची फोनाफोनी करतो आणि त्या क्षणी बेल वाजते, दार उघडतो। तेवढ्यात नणंदबाई, त्यांचे यजमान, त्यांची मुलं अचानक मामी सरप्राईज असं करून ते आतमध्ये येतात। आपण
त्या क्षणी आपल्या मनामध्ये सुरू होतं, यांना एक फोन करता येत नाही? आहे ना ते मोबाईलचा डबडा हातात भाऊजींनी घेऊन दिलेला, एक फोन करून सांगायचं ना की मला आम्ही येतोय म्हणून. असलं कसलं डोंगराचं सरप्राईज, पुन्हा आता कणिक मळा, पुन्हा पोळ्या करा, पुन्हा भाजी करा. पण आपण चेहऱ्यावर काय म्हणतो, अगं बाई वंस किती दिवसांनी आला, किती छान वाटलं, फार बरं झालं आपली भेटच नव्हती झाली. म्हणजे ह्याच्यातनं काय आपण बोध घ्यायचा की आपण जे मनात बोलतो ते प्रत्यक्ष बोलू शकत नाही. तर आता आपण एका अशा कुटुंबामध्ये जाणार आहोत जिथे सासूसुना आहेत आणि त्या त्यांची मनं बरोबर घेऊन येत आहेत. म्हणजे सासू तिचं मन, सुनबाई तिचं मन. सुनबाईंना जायचंय आनंदीबाई ब्राह्मण महिला संघटनेच्या नाटकाच्या मीटिंगला आणि तिथून आपला हा प्रवास सुरू होतो. चला बघूया, आपण त्यांच्या घरात जाऊया. धन्यवाद. अगं काय म्हणते? अरे वा, खरंच? किती वाजता? बाई बाई बाई, काय हा पसारा केलाय? हे माझी सून आहे का वाटायचं रावतं? त्याचं नुसतं मोबाईल करून टाकायची. ठरलं ना, मग भेटू आपण. हो चालेल, 4 वाजता. बाय बाय. काहीतरी प्रोग्राम ठरलेला दिसतोय मॅडमचा. काय हो मॅडम, काय प्रोग्राम ठरलाय? बोलल्याच तरी म्हणलं, माझं बोलणं सगळं ऐकत असतात फोनवरचं सतत, तरी पण मुद्दामून विचारणार काय प्रोग्राम ठरलाय म्हणून. बाई, आपल्या आनंदीबाई ब्राह्मण संघटनेचा खूप मोठा कार्यक्रम आहे भगिनी मंडळात येत्या नवरात्रीमध्ये. हे मला कोण सांगणार? आता जस्ट ठरलंय, मीटिंगला बोलवलं. तरीच म्हणलं अजून मोड कसा नाही घातला या बाईनी. कुठे ग कार्यक्रम, कधी आहे, कोणकोणी कार्यक्रमामध्ये, विषय काय, रूपरेषा काय त्याची? झालं चांभार चौकशा सुरू. तसंही काही मला सांगणार नाही, पण मी विचारूनच बघते. अहो आई, अजून काही ठरलं नाहीये. फक्त एक फोन आला की मीटिंग साठी आपण भेटूया. असं होय, आता काय सांगू का, यांना प्रत्येक कार्यक्रमात तरण्याचं लागतात. हो काय, दरवेळेस हिलाच विचारतात आम्हीही करू शकतो की काम. आणि खरं सांगायचं ना, त्यांच्या बाबतीत कसं आहे, तरण्या झाल्या बरण्या आणि आम्ही झालो हारण्या. आई, मी काय म्हणते, कार्यक्रम तुम्ही बघायला येणार आहात का कार्यक्रमात भाग घेणार आहात? खरंच तसं म्हटलं तर मी कार्यक्रमात भाग घेऊ शकते. आमच्या काळी आम्ही खूप नाटकं केलीये. अगं बाई, नाटकं म्हणजे ही नाटकं अजून सुरूच आहेत वाटतं यांची. घरी एवढी नाटकं करतात, मला तर वाटते बाई यांना एखादा जीवन गौरव पुरस्कार द्यायला हवा. पण आई, मला त्या संघटनेमध्ये विचारावं लागेल. चालेल का माझ्या सासूबाई आलेल्या? विचारायचंय काय त्याच्यात? ही भरली आहे मी पण आनंदीबाई ग्रुपची सभासद. पहिल्याच यादीत 9व्या नंबरला नाव आहे माझं. 9व्या नंबरला माझं नाव आहे. मीच तर फी गुगल पे केली यांची. काय सांगतात मला ह्या? आई, मी काय म्हणते, आता कार्यक्रम म्हटला की छान छान ड्रेस घालणं आलं तर जरा बारीक व्हायला हवं ना. त्यासाठी मी योगा लावू का जिम लावू? तशी मी मापात आहे, पण अजून जरा फिगर मध्ये येते. काय वाटतं तुम्हाला? तरीच म्हणलं, पैसे उधळायचं कुळ आलं कसं नाही हिच्या डोक्यात? ते योगा का टोगा, किती दिवसाचं कौतुक आहे तुझं? एक ना धड भराभर घ्या. घातलंच परत मोडता बाईनी. बाई काय करावं त्या बाईचं? अहो आई, ह्या कार्यक्रमापुरतं म्हणतीये मी. अगं पण मी काय म्हणतीये, ते स्विगी झोमॅटोची तुमची पार्सल कमी करा. लीला सुदीच्या तुमच्या कित्या पार्ट्या कमी केल्या ना की मग त्याचे पैसे वाचतील आणि योगा क्लासचे पण पैसे वाचतील. बघीन मी, होईलच कमी. आई, मी काय म्हणतीये, ह्या कार्यक्रमामध्ये मी एक घागरा मागवलाय ऑनलाईन. तो मात्र या कार्यक्रमापूर्वी यायला हवा.
अरे देवा, आलंच का मला नसतं काम. तुम्ही हिंडा गावभर आणि मी घेते तुमची पार्सल. पण तुला सांगते, तो पार्सलवाला जर दुपारी 2 ते 4 या माझ्या झोपेच्या वेळेत आला, मी तुझं पार्सल घेणार नाही म्हणजे नाही. पुण्याच्या बाया कसली कटकट केली आहे हे माझ्या लक्षात आहे, म्हणूनच त्याला सांगितलंय बाबा रे संध्याकाळी ये म्हणून. नुसता घागराच मागवलाय की आणखीन काही? अगं बाई, खरं तर मी ज्वेलरी पण मागवली, पण आता काही सांगितलं तर पुन्हा वैतागतील. खोटं सांगते आता. अहो आई, तुम्हाला माहितीये का, घागऱ्यावर मला ज्वेलरी फ्री 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 मिळणार आहे. मला तर गंडवायलाच बसली आहे. हिला वाटतं मला काही कळत नाही. डोंबलाची फ्री 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 ज्वेलरी काही फ्री नाहीये. आणि तुम्हाला माहितीये, मुळात मी किती काटकसरी आहे, त्यामुळे फ्री ऑप्शन निवडला तर का मी. छान म्हणे काटकसरी. अहो हिची अवस्था काय तुम्हाला सांगू का. हिला रोज नवीन ड्रेस नाही मिळाला तर हिची अवस्था, तो व्हेंटिलेटरवरचा पेशंट कसा असतो, ऑक्सिजन कमी झाल्यावर त्याचा कसा जीव खाल्लीवर होतो, तसाच हिचं पण होतो. रोज नवीन ड्रेस लागतो, मग हिचं पण असं होतं, खाल्लीवर जीव. आणि म्हणे मी काटकसरी. अवघड आहे बाई तुमचं. अहो आई, तुम्हाला काय कळणार, मागे एकदा 2021 मध्ये नेसलेली मी साडी, तीच साडी मी 2024च्या नवरात्रीमध्ये नेसली, तर त्या तुमच्या देशपांडे काकू म्हणतात कशा, हीच ना ग साडी जी 2021च्या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी नेसली तू. पण मी काय म्हणते, सारखं ज्वेलरी मागवत बसण्यापेक्षा घरात पारंपरिक दागिने आहेत त्याचा वापर कर की जरा. हीच ती वेळ, हाच तो क्षण. मागावा का आता त्यांच्याकडे तो 5 पदरी चपला हार आमचा. घागऱ्यावर नाही तर किमान पैठणीवर तरी घालेल. तसही एक दिवस नवरात्रात आमची पैठणी ती आहेच. बघते आता, मागतेच, देतील बहुतेक. बघू. अहो आई, तुम्हाला माहितीये का, येत्या नवरात्रीमध्ये एक दिवस आम्ही पैठणी थीम ठेवली. त्यावर आपला तुमचा तो पारंपरिक चपला हार नाही का, तोच घालीन म्हणते मी. वाटतच मला हिचा पहिल्यापासून ते चपला हारावर डोळ आहे. आणि मी पण पाहत करेन, मी कशाला ती. तो होय, तो तरी केव्हा ताईला दिला. आणि तुझं म्हणशील तू मागवतेस की राहणार साठ्या चपला, त्याचा हार कर गळ्या. काही काय बोलता तुम्ही. आणि कधी दिला तो हार तुम्ही ताईला, मला काहीच बोलला नाही तुम्ही त्याबद्दल. तुला काय सांगायचंय, तू कुठे सगळं सांगतेस मला. बघा आता कशी हिची झाली बोलती बंद. पण हिने अजूनही सांगितलं नाहीये कार्यक्रम कुठे आहे तो. ओटीपी कसं नाही आला यार. कार्यक्रम कुठं आहे ग पण. अहो आई, खरंच की उद्गार राहिला. कार्यक्रम कुठे माहितीये का, भगिनी मंडळात. बघा मगाशी तर काय म्हणली, कार्यक्रम ठरायचा आहे, ठिकाण माहित नाही. आता कसं आलं सगळं बाहेर. असंच आपण सगळं काढून घ्यावं हिचं बाहेर. अहो आई, त्या भगिनी मंडळाच्या बायका बो त्या सुनीता भाभी, त्यांची एक साडी 2 काय 5 वर्षात पुन्हा रिपीट होत नाही. आणि त्या अध्यक्षा, त्यांची साडी म्हणू नका, कानातले म्हणू नका, दोन्ही ती पण अगदी फॅशनेबल आणि डिझायनर असतात. अध्यक्षा सगळ्या खबऱ्या आहेत बरं का बाईला घरी बसून. पण तरी विचारणार कोण अध्यक्ष म्हणून. कोणाचं असं काही हिला माहितीच नाही. सुवर्णा जोशी म्हणून. अहो आई, सुवर्णा जोशी. आणि एवढंच नाही, पवार फॅमिलीतल्या कोण ना कोणतरी बहिणी कायम कार्यक्रमाला हजेरी मांडतात. आणि इतर सभासद बायका, कार्यकारिणी ग्रुप नट्टा पट्टा मॅचिंग करून येतात. आणि त्यात मी अशी जाऊ शी घाणेरडी. बाई अगो हे सगळं ऐकून माझ्या शुगर लेवल वाढली की गं. कसली वाढली मी शुगर
शुगर म्हणे वाढली. ही रक्तातली साखर कधी बाईच्या जिभेवर नाही आली. पण OTP का नाही आला यार? झालं परत OTPची वाट बघते. म्हणजे काहीतरी मागवले कितीही सांगा तरी ती ऑनलाईन मागवणार. अवघडच आहे. सप्तशृंगी क्रिएशन. वा देवा, छान असावी आता यांच्या समोरच उघडवली ना. काय ग मागवलेस? किती सुंदर ही साडी. बघू बघू. बाई किती छान आहे. रंग वगैरे टेक्स्चर पण छान आहे. कुठून मागवली? कितीला आहे? झाले पुन्हा प्रश्न बाईचे सुरू. आता सांगितलं ना पैठणी थी, मग त्यावरती मागवली ही पैठणी. दिला असता की नाही चपला, घातला असता मी याच्यावर. आता पुन्हा नवीन ज्वेलरी मागवावी लागणार मला याच्यावर. झालं पुन्हा आलं शॉपिंग. आता ही साडी मागवायची काही गरज होती का? पण हिची अवस्था काय माहिती का? 100 लुगडीन बागुबाई उघडी. अगं पण मी काय म्हणते, आमच्या काळात आम्ही एकच साडी 9 दिवस नेसायचो, तीच ज्वेलरी घालायचो, त्याच्यावरच नाचायचो आणि तरीही दांडिया पिढ होतो आम्ही. आणि आमच्या काळात विदाऊट ज्वेलरीचं बाहेर पडलं तर डोकं कुजबुजतात. बाईची परिस्थिती बिकट झाली का काय? यांना काय कळणार आमच्या पिढीचं दुःख. यांचं आपलं एकच ब्लाऊज 3 साड्यांवर आणि 9 दिवस म्हणे एकच साडी. शिलबाई ओ बाई, असं पण असतं का? हे मला पण करायची तुझ्यासारखी शॉपिंग. त्याच्याला फोटो काढायचे का रील्स बनवायचे? आमचं कसं असतं, आम्हाला फोटो काढायचे असतात, ते इन्स्टावर टाकायचे असतात आणि टाकून म्हणायचं असतं #नवरात्री लूक म्हणून. हे बघ, तुझं ते इन्स्टा का बिन्स्टा मला काही कळत नाही. मला एवढं कळतं, लोक येतात नाचायला आणि तू जाते तेच करायला. झाली माप काढून टोमणे मारून मेन मुद्दा बाजूलाच आहे. जाऊ ना मी आता योगा क्लासला. त्याची वेळ काय असणार आहे? पण तर पुन्हा घर आणि मुलं माझ्याच गळ्यात. करीन मी, बघीन त्याचं पण काहीतरी. काही करणार नाही. दरवेळेप्रमाणे मुलं आणि घर माझ्याच गळ्यात टाकणार आणि जाणार फुंडाळायला. तयारीला लागलं पाहिजे मला. पार्लर, साडी, फॉल, अगो हा कसा ना? बाई बाई बाई, अरे देवा, हिचं म्हणजे ना बाहेर कौतुकाचा कांदा आणि घरात कामाचा वांदा. देवा, खडाजंगी होऊन का असे ना, सासूबाईंनी सुनेला मीटिंगला जायची परवानगी दिली कसली? घेतलीच ती ना. आणि असं म्हणलं तरी हरकत नाही, पण आपल्या घराघरातलं चित्र दिसलं की नाही समोर तुम्हाला? खरं सांगायचं, बाहेर नाही तरी मनातल्या मनात तरी. आणि एवढे दिवस नुसतं पाव, बटर, पिझ्झा, बर्गर सगळं खाऊन बेढप झालेल्या सुनबाईंना जिमला जाण्याशिवाय काही पर्याय आहे का? त्याशिवाय नाटकात काही आम्ही त्यांना घेणार आहे का? बघू आता जिमला जाऊन काय उजेड पाडतायत ते. जाऊयात आपण. पोरं घेतात सायकलचं टायर काढून असं घेतात असं टायर भिजवतात. काय विषयांतर करत भिरभिरताय छान किती दिसते फुलपाखरू. काय मग आवडलं का फुलपाखरू? फारच रंगीत आहे. रंगीत म्हणाला का? अहो रंगीत नाही म्हणाले, फार कलरफुल व्यक्ती असं मला बघायचं. झालं का फिरून? झालं फिरून, आता उतरा का? बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण ना सगळ्यात महत्वाचा सूर्यनमस्कार करू. आजकाल ना सूर्यनमस्कार ही 108 घातले जातात. तुम्ही एक तरी करताय का कधी? रोज करतो आम्ही सूर्याला नमस्कार. काय करणार माहित नाही, पण ठीक आहे.
लांब राहा मी तुम्हाला किती वेळा सांगितले दोघींनी जवळ यायचं लांब राहा दोन्ही पाय जोड मी आता काउंट करणार आणि तुम्ही सूर्यनमस्कार ठरलं हो स्थिर राहायचं पाय जोड दोन्ही हात जोडायचे 1 काहीतरी जमतंय वाटतं येतंय 2 अरे 3 अरे रे 4 अरे रे 5 हो 6 हो 7 अरे शाबास उठा उठा तू पण अडकली काय केलं सूर्यनमस्कार वा छान मी नाही ना शवासनच देते म्हणजे जरा शांत आणि माझे डोकं जरा शांत क्लास जरा शांत आता ना आपण सगळ्यात मस्त असं करू शवासन चल मॅडम सोपं असतं ना मी अगदी सोपं तुम्हाला तर फार लवकर घ्यायचं नाही चला या काय करताय काय करताय पाठीवा गुंडाळी परत कसं शांत वाटते डोळे पाय लावून डोळे बंद श्वासावरती लक्ष दोन्ही हात लावून अलगद श्वास घ्यायचा आहे श्वास घ्यायला की काय होते अहो झोपा काही झोपा हा श्वास नाही तो श्वास दोन्ही पाय लावून अहो एवढे लांब नाही जवळ मॅटच्या जवळ घ्या मॅटच्या जवळ श्वासावरती लक्ष अलगद श्वास घ्यायचा आहे परत अहो ताई श्वास विसरू झोपा दोन्ही हात लांब घ्या श्वासावरती लक्ष अलगद श्वास 1 जिम लावून आता ती बारीक झाली असं म्हणे माहीत नाही आणि जिमला जाऊन काय दिवे पाडलेत काय माहिती ती पण तसलीच आणि तिची मैत्रीण पण तसलीच अहो घाम काढून देहदुरुस्ती केंद्रात जाऊन तर आल्या पण पुढं काय तिकडं नका बघू इकडं बघा माझ्याकडे मी बोलते येणार आहेत त्या पण तुमच्या समोर येणार आहेत बारीक तर झाल्या पुढं काय जिम झाली चालल्या आता डान्स क्लासला नुसती नाटकाची नाटकं लावली त्यांनी पैसे घालवायची लक्षणं येतील आता काहीतरी शिकून असं कुठं 15 दिवसात डान्स येतो का हो अहो आमची पिजल आमची विशाखा आयुष्यभराची साधना आहे त्यांची त्यावेळेस कुठं त्या एवढ्या छान नाचू शकतात पण ह्या पोरींना कुणी समजून सांगायचं ह्या पोरींना कुणी समजून सांगायचं
15 दिवसात म्हणतात आम्हाला डान्स करायचा आहे. हट्टीपणा ऐकणार कोण? चला जाऊया डान्स. काय हा गोंधळ? बंद करा ती आधी. हे पहा बोलया, मी सौभाग्यवती देशपांडे. बर, मला ना आमच्या आनंदीबाई महिला संघटनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आमच्यासारख्या मुली महिला आहेत ना, त्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे, त्यात सहभाग नोंदवणार आहे. काय नोंदवायचंय? सहभाग. अच्छा अच्छा, भाग घ्यायचा आहे. बर, तर त्यामध्ये ना मला नृत्य करावयाचे आहे. आपण मला शिकवाल? हो, पण तुम्हाला काय काय येतं? मला व्रत, वैकल्य, सण, समारंभ, सगळ्या आध्यात्मिक व्रतवैकल्यही येतात. आणि एवढंच कशाला, सगळ्या प्रकारचे नवरात्रही येतात. आणि नैवेद्यामधला तर चटणी, कोशिंबीर. किती बोलताय? मला बोलू द्या की थोडं. मी या डान्स क्लासची आपल्या नृत्यालयाची संचालिका आहे. पण तुमचं बोलणं ऐकून माझंच नृत्य बघायला लागलं आणि मी तुम्हाला डान्स शिकवणार. पण तुम्ही कधी केलाय का? काय सांगू का, आमची तिकडची स्वारी आहे ना, त्यांना हा विषयामध्ये फारसा रसच नाही बघा. त्यामुळे ह्या विषयाला ना आमचा धक्काच लागला नाही बघा. घंटा बघा कशा करतायत सारख्या. मात्र हे पहा, मला मॅडम, बोला. मला रील बनवायची. रील. कसली रील बनवायची? रील, इंस्टावाली रील. बरं बनवूया, तुम्ही बसा बाहेर, आपण बोलू. बसा. मला 3,000 मला फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही मला बसायला सांगताय? आणि तरी पण बसा. ते 3,000 येणार आहेत का तुमचं बसवायला? मला बसवायचंय ना, नाही ना? मग तुम्ही बाहेर बसा, मी यांच्याशी बोलून घेते, मग आपण बोलूया. तोपर्यंत बसा बाहेर. किती वेळ तरी? थोडा वेळ. चला बस तिकडे. मला खूप लोक फॉलो करतात. बरं. तुमचा डान्स क्लास एकदम फेमस होऊन जाईल. ओके ओके आपला फॉलो केलं. ओके. जाणार जाऊ दे. नक्की करूया. हो नक्की, तुम्ही बसा, मी बोलवते. परत यावं लागेल मला. या. लई काम आहेत मला. अहो जाओ, काय ऐकत. जाऊ दे मॅडम, मी तुम्हाला डान्स शिकवते. नृत्य म्हणा, नृत्य म्हणजे मराठी असे आमची मायबोली. आधीच मराठी भाषेहून किती गदारोळ चाललाय आणि तुम्ही पुन्हा डान्स म्हणताय. बरं ऐका, तुम्ही मला उभ्याने शिकवणार की बसून? तुम्हाला कसं सोपं वाटतंय? तुम्ही जसं कराल तसं. डान्स शिकवणार? कपाळ माझं. अहो, कपाळाचं कसं शिकवणार डान्स? ऐका ना मॅडम, आपण डान्स करायचा आहे का नुसत्याच गप्पा मारायच्या? गप्पा नको बाई, घरी गप्पा खूप होतात. आमच्या ना ह्यांचा स्वभाव खूप गोष्टी वेगळा आहे आणि मधाळ पण. आणि पुन्हा तर काय झालं, आम्ही दोघं मिळून आणि मीही अशी आवड नाही ना. हो हो कळलं. आवड नाही ना कुठची. तर गाणी कुठली चालतील? गाणी कशाला, नृत्य हवे ना. अहो नृत्य करायला म्युझिक गाणं नको का? अहो किती बोलताय तुम्ही, मला बोलती असं म्हणता. लोका सांगते ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, असं आमची इकडची स्वारी म्हणते. तुमची इकडची स्वारी फारच भारी आहे बुवा. बरं जाऊ दे, नाचणार कशावर? मुलीवर नाचणार. अहो अशा चौपाईवर जर ते नाचले तर ती मोडणार नाही का? मग त्यामुळे मला टीव्हीवरच नाचवा. बघा मॅडम, मला हे सगळं बघून ना मला डान्स येत नाही असं वाटायला लागलंय. सगळं विसरले मी. तरी पण आपण काय करू, मी करते, तुम्ही बघा आणि बघा जमतंय का? जसं जमेल तसं करा. चालतंय?
हो आता काय एकदा बघा एक नंबर तुझी नंबर काय चालशी बघा नीट बघा परत करा एक नंबर तुझी नंबर कम्मल कसले घाणेरडे अश्लील शब्द वापरताय तुम्ही कुठल्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे हे शब्द कसले अहो म्हणायचं नाहीये हो तुम्हाला ते वाचतंय ना तुम्ही फक्त करा तुम्ही पण करा चला बरं थांबलेलं मॉडेल ते बघूया हो मॅडम या जरा थोडी भांड्याची कामं करायला जायचंय लवकर सोबत घेऊन यायचं काम आहे थोडी मी तुम्ही पण करा कार्यक्रम तर उद्यावर येऊन ठेपलाय आता महत्वाचा कार्यक्रम असणार आहे आता बाई चालल्यात पार्लरला तयार व्हायला पार्लर साठी काय काय करतायत बापरे फारच तयारी झालेली दिसते बाई यांची या सखीचं पार्लर कुठलं आहे त्याचं नाव तर एक नंबर आहे आणि तिथं गेल्यावर बघा काय होणार आहे पाहूया आता आनंदीबाईच्या कार्यक्रमासाठी आपली बाई गेली पार्लरला इंग्लिश मधलं या असते हो म्हणजे येस असं म्हणायचं असतं यू आडाडी पीपल बरं मला सांगा तुम्हाला काय करायचंय भोया करायच्या आम्ही नाही बाई भोया करत आम्ही थ्रेडिंग करतो थ्रेडिंग अहो तेच ते कसं आणि तुम्हाला आत्ताच सांगते आमच्याकडे भोया केल्यानंतर त्याच्यावर फेशियल फ्री असतो नंतर नाही म्हणायचं नाही वेळ नाही म्हणायचं नाही कळलं का बरं भोया झाल्यावर मला मेकअप पण करा आनंदीबाईच्या कार्यक्रमाला जायचंय मला बर करूयात की बसा पण हातात काय तुम्ही काय करत होता अहो संडास कसे होते शिशी काय हाताला काय लागलंय का माझ्या आणि तुम्ही करत नाही का तुम्ही घासत नाही पण या वेळेस अहो काय सांगायचं सकाळपासून इतके कस्टमर वेळच झाला नाही हो मला ते घासायला पण इथं तर कोणीच दिसणार
स्कूटर वापरत नाही का? नाही, ते जरा माझा सिग्नलचा घोळच होतो. आतापर्यंत 3 वेळा फाईन भरलाय मी. सिग्नलचा घोळ? अगं बालवाडीतला बोल सांगते. लाल दिवा म्हणजे थांबा, पिवळा दिवा म्हणजे अलर्ट राहा आणि हिरवा दिवा म्हणजे जा. त्यात काय कन्फ्युजन व्हायचं? असं असतंय होय ते? तुला काय वाटलं? मला वाटलं लाल दिवा म्हणजे नॉनव्हेज वाले जा, हिरवा दिवा म्हणजे व्हेज वाले जा आणि पिवळा दिवा उपास वाले जा. कळली ग बाई, अक्कल कळली. यू अडाणी पीपल. चल सगळी तयारी कर आता फेशियल आणि याची. तर इकडे जरा सरळ थोडंसं 2 मिनिट. हा, फेशियल आणि तयार कर, मला वेळ नाहीये काय. बरं मला एक सांगा, तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? आठवत नाही ना का? बरं तुम्ही आज असं बोबड बोबड का बोलताय? नाव काय माहितीये का, माझे ना सारख्या फॉरेन मध्ये कॉन्फरन्सेस असतात. अमेरिका म्हणू नका, UK म्हणू नका, जपान म्हणू नका. त्यामुळे असं बोबडं बोलावं लागतं आणि ती फ्लुएन्सी जाऊ नये म्हणून मला हे असं टिकवावं लागतं. ते असू द्या, पण कळे ना काही बोललेलं. अहो आता तुम्हाला कळलं म्हटल्यावर यू आणि पीपलच ना. जाऊ दे, येते आता मूळपदावर. तरी पण मराठी बोललेलं कळे ना तुमचं. आता काय माझं माळ नांदेडाचं, मग तिथली लहानपणीची मदर टंग तोंडात येणारच ना हो. आणि त्यानंतर मी गेले बाई सदाशिव पेठेमध्ये पुण्याला SP कॉलेजला शिकायला. मग ते पण थोडासा प्रभाव पडला. त्यानंतर UK म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, जपान म्हणू नका, सारखं. बर 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 उशीर होते मला, उरका पटापटा. बर तर मला सांगा, तुम्हाला माझ्याकडे याचं नाव कोणी सांगितलं? शेजारच्या गल्लीतल्यांनी की ही पार्लरवाली चांगलं करल म्हणून. पार्लरवाली नाही मला म्हणायचं. मी मेकअप आर्टिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट. पार्लरवाली नाही. त्या नागराज मंजुळे माहितीये ना तुम्हाला, सैराट पिक्चर मधल्या, त्या आजीचा मेकअप मीच केला होता. 2 लाख रुपये दिले होते नागराज मंजुळे सरांनी मला. आजीचं मेकअप? मेकअपच नव्हता तिला, ती नुसती काळी ढोल दिसत होती तिला. आणि मेकअप? अहो त्यालाच नो मेकअप लुक असं म्हणतात हो. पीपल तुम्हाला काय कळणार? बरं तू क्लिनअप कुठे केलंय का? शेजारच्या लावण्य ब्युटी पार्लर मध्ये. वाटलं म्हणून तो पोपडे आलेला बिताडासारखा चेहरा दिसतोय. बाई बाई बाई, काय तुमची स्किन, चेहऱ्यावर खड्डे का खड्ड्यात चेहरा आहे ते कळेल. मी चालले. हे बघा, माझ्याकडचं हे इम्पोर्टेड क्रीम तुम्ही वापरा. मग तुमची स्किन कशी ग्लो करेल आणि कशी कोरियन स्किन होईल तुम्हाला तुमचा नवरा पण ओळखणार नाही. आणि ते असू द्या, पण काय बाई कसले केस झाले म्हशीच्या शक्तावाले. माझ्याकडचं ना तुम्ही हेअर स्पा करून घ्या आणि हे लोशन जर वापरलं तर तुमचे केस मऊ रेशमी मुलायम अगदी होतील बघा. पण मला आता काहीच करायचं नाही, मी जातेच. असं कसं? कार्यक्रमाला काय विदाउट मेकअप जाणार आहे का तुम्ही? बरं आता करा मग काय. पण हे बघा, माझ्या मेकअपचे चार्जेस असतात 20,000 रुपये. त्याच्यामध्ये मी हे सगळं इम्पोर्टेड सामान वापरते, त्याला 3 तास लागतात. त्यानंतर मी 10,000 वाला करते, त्यामध्ये फाउंडेशन आणि ब्लशर लावते, पण ब्रश नाही वापरत, हाताने कसं मारायचं. आणि 5,000 वाला हे काय, ही पावडर लावते ते. मग मीच लावते ना ती. अहो तसं नाही, आम्ही लावणं तुम्ही लावणं यात फरक असतो. मग बघा कसे फोटो येतील तुमचे, एकदम 1 नंबर. फोटोवरून आठवलं मला, तुम्ही इंस्टाग्रामला फार वेगळं दिसतंय आणि प्रत्यक्षात ओळखायलाच येत नाहीये. अहो ते फिल्टर असतात तिथं, काही पण फिल्टर लावून इमेज बदलता येते, ते काय खरं असतंय? अहो तरी पण तुम्ही नवरीचे फोटो काढलेले टाकत नाही का? अहो काय सांगायचं, नवरीचे फोटो काढून मी इंस्टाग्रामला
इंस्टाच्या पेजवर टाकतात आणि त्या बायांना येड्या पोरींना वाटतं की हीच पार्लरवाली जास्त चांगली. जातात मग तिकडच, जाऊ दे, मला तरी कुठे वेळ असतो. सकाळी 4 वाजता उठले बाई, सकाळी लग्नाची ऑर्डर होती मला. लग्नाची? काही काय बोलताय? पिच्चू 15 कुठनं आली लग्न? काही थापा मारताय तुम्ही? ट्रायल होती हो. लग्नाची? लग्नाची नाही, मेकअपची ट्रायल होती. बरं, तुमचा स्ट्रगल सांगा की स्ट्रगल. खूप मेहनतीने इथपर्यंत आला ना तुम्ही. काय सांगू बाई माझा स्ट्रगल. याच बिल्डिंग मध्ये मी तुड्या मांडायची कामं करायची. त्यानंतर ना काय सांग. बर असं द्या, उरका पटापटा, उशीर होतोय मला. तिचं स्ट्रेटनिंग कर जरा, मी पाणी पिते. ताई तुम्ही कुठे राहता? अगं मी खूप लांबवर आले इथं. हो का? ताई मला फोन करायचा, मी होम सर्व्हिस दिली असती आणि मी तुमच्या वेळेनुसार येऊन तुम्हाला छान तयार करून दिलं असतं. पण हे कोणाला बोलू नका का? असं होय. बर तुमचा मोबाईल नंबर द्या. हो देते, पण आत्ता नको. आमच्या मॅडम फार खडूस आहे. त्यांना कळलं तर मला कामावरनं काढून टाकतील. आई ग, काय झालं? कान भाजला की माझा. थोडे आहे ना आता. तुम्हीच हल्ला असणार म्हणून कान भाजला. सांगितलं होतं हलू नका म्हणून. बरं आवर ग पटपट. काय राहिलंय का बघू दे मला. हा जरा ब्लशर लाव. ब्लशर कुठे गेला माझा ब्रश? नीट करा जरा, चांगला मेकअप झाला पाहिजे. आता काय दिसतीये नुसती दीपिका पदुकोण. आधी तेव्हा कसली दिसत होती, काळी भंगार, आणि आता मला लुक नुसता दीपिका पदुकोण झाली. अगं बाई हो का? आता आरसा दाखव ना. आता नाही, हे बघा माझे हे सगळे प्रॉडक्ट, तुमचं हेअर स्पा, नंतर स्ट्रेटनिंग, हेअरस्टाईल सगळे मिळून फक्त 50,000 रुपये झाले. अहो मी तर 50 रुपये आणले गोळा करायच्यात म्हणून. यू अडाणी पीपल. घरी जाऊन नवऱ्याच्या अकाउंट वर मला पुरलेले करतात. इकडे कुठं ठेवताय? इकडे बघा. कसलं फुसफुस मारताय? अहो हे मेकअप फिक्सर लोशन आणि स्प्रे म्हणतात त्याला. हे जर तुम्ही मारलं तर तुम्ही नाटकात कितीही खोटं रडला तरी मेकअप धुतला जाणार नाही, कारण इम्पोर्टेड हुदाच आहे ते. हुडा असते होते. ते तुमच्यासारख्या अडाणी लोकांसाठी. आम्ही अमेरिकावाले ना, आम्हाला हुदाच कळतं ते. बरं आरसा द्या की आता मला. फोटो काढूया. फोटो काढायचे राहिले बाई मला इंस्टाग्रामला टाकायचे ना. माझा पुढे असे कॅन्डिड काढा. कॅन्डिड तसं नाही, असं म्हणजे मी मेकअप करताना तू न कळत काढलेत असं वाटलं पाहिजे. एकदम कॅन्डिड. इकडून काय. आता बघा हा फोटो उद्या इंस्टाला. झाला का फोटो काढून? झाला. मला आरसा द्या ना, केव्हाच मला बघायचंय मेकअप कसा झालाय माझा तो. आता हिचा फायनल दीपिका पदुकोण लुक. चला बघा आता सगळ्यांनी. माझी मॉडेल कशी दिसतीये? दाखवतेच आरसा दोघींना. बायकांच्या रंगा लागल्या आपला मेकअप करून घ्यायला. हो आणि ती काय ट्रान्सपरंट झाली हो. कसली भारी. ट्रान्सपरंट नाही ग बाई, ट्रान्सफॉर्मेशन. यू अडाणी पीपल. काय एवढं करून आता बघाच ती पुढं काय करतीये. 50,000चा मेकअप आता 1 लाखाला करणार आहेत बहुतेक. पण त्याआधी आमच्याकडे बुकिंग करा बरं का, म्हणजे तुम्हाला थोडा डिस्काउंट मध्ये करतील आमच्या मॅडम. छान मेकअप तुमचे
फोन नंबर पण लिहून घ्या लगेच. देणारच की बाई आपण नंबर. आपल्याला तर कमिशन हवंय. नंबर एकदम सोपा आहे. 9500 420 420. कळा का? लक्षात राहील ना? 9500 420 420. मग याच आता रुपयाचा ठसका. अगं बाई, माझा मोबाईल आत वाचतोय. आल्या ऑर्डर